रणरागिणी तो पुण्यश्लोकी जपला श्वासा शूरांचा रणरागिणी तो पुण्यश्लोकी जपला श्वासा शूरांचा उतरून रणांगणे दाखवली शत्रूचा ताकद तुझ्या निश्चयाचा न्यायदानाची पुरस्कृती तू राग तुला आणण्याचा न्यायदानाची पुरस्कृती तू राग तुला आणण्याचा आया देवी तो अभिमान आम्हाला तुझ्या श्वराचा अभिमान आम्हाला तुझ्या श्वराचा राजमाता राष्ट्रमाता पुरगामिनी आईने देव होळकर यांना माता सर्वप्रथम मानाचा मुद्रा जेव्हा जेव्हा संग्रामात अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा त्याला संपूर्ण शक्ती जगात जन्म घेते आणि तेच घडले 31 मे 1725 रोजी माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली स्वातंत्र्य रक्षिता फुले ही वीर रणरागिणी झाली ही गोर गरिबांची माय माऊली थोर आईने जन्माला आली या कन्येच्या तेजाने साक्षात सूर्य विराजला या कन्येचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले या कन्येचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले ही तीच महिला जिने सतीचा मंत्र वापरून विकासाचा तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीवर वापरलाय ही तीच अहिल्या जिने स्थूल आणि मूळ समाज व्यवस्थेला जुगारून ठेवून एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्री घेऊन तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला भारतभर पसरली कीर्ती जिची तीर्थक्षेत्री बनल्या धर्मशाळा भारतभर पसरली कीर्ती जिची तीर्थक्षेत्री बनल्या धर्मशाळा उदार करुण मूर्ती अहिल्या माता रैती सलावला तिने लढा वयाच्या 8व्या वर्षी शूर पराक्रमी सरदार मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेरावशी त्यांचा विवाह झाला मल्हाररावांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्याबाईची वाटचाल सुरू झाली मल्हारराव म्हणजे सामर्थ्य मल्हारराव म्हणजे पराक्रम मल्हारराव म्हणजे विश्वास मल्हारराव म्हणजे अहिल्याबाईच्या पाठीवर आयुष्यभर पडत असलेली कौतुकांची थाट मधुर होती तिची वाणी अशी तळमळी तत्वज्ञानी मधुर होती तिची वाणी अशी तळमळी तत्वज्ञानी सुखात नांदली आमची जनता कारण उत्तम शास्त्र राणी होती अहिल्या राजमाता आतापर्यंत सर्वात जास्त संकटे कोणत्या राज्याकडे आली असतील तर ते अहिल्याबाई होळकर आले राज्यकारभार पाहण्यासाठी कोणी पुरुषच उरला नाही अशा वेळी त्या अहिल्या देवीने राज्यकारभार करण्याचा निर्णय घेतला याच संधीचा फायदा घेत राघोबा पेशवे यांनी 50,000ची फौज घेऊन अहिल्याबाईंच्या राज्यावर चालून आला परंतु सध्या तलवार हातात घेऊन चालत नाही सोबत बुद्धी कौशल्यही लागतं काय रे सांगू आता ते काय माहित नाही हे सर Thank you.